Hi students, in present lecture we will study about the evidence of organic evolution, that is molecular evidence. The molecular evidences shows the evolution in organism take place. Molecular evidences, there are certain molecular evidences that shows the evolution at molecular level and at cellular level. Living organisms shows evolution. Different organisms have basic similarities in their molecules and the cellular constituents. मागच्या लेक्चरला आपण या टॉपिकमध्ये एव्हिडन्सेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्यूशन या टॉपिकमध्ये काही एव्हिडन्सेस जे उत्क्रांतीसाठी जबाबदार आहेत असे पुरावे आपण अभ्यासलेत. त्यातला पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स, मॉर्फॉलॉजिकल आणि ॲनाटॉमिकल एव्हिडन्स अभ्यासला आहे आणि त्याचबरोबर वेस्टिजियल ऑर्गन्स, ॲनालॉगस ऑर्गन्स, होमोलॉगस ऑर्गन्स अशा अनेक एव्हिडन्सेसचा आपण अभ्यास केला. In present lecture we will study about the next evidence for evolution, for organic evolution, that is the molecular evidences. There are some of the molecular evidences that shows the evolution. सजीवांमध्ये उत्क्रांती होते हे मॉलिक्युलर लेवलवर किंवा सेल्युलर लेवलवर अनेक वेगवेगळ्या वर्गातील प्राण्यांचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स ऑफ डिफरंट ग्रुप शोज सिमिलर ऑर कॉमन ॲन्सेस्ट्री. म्हणजे सगळ्या सजीवांचा उगम हा, बऱ्याचशा सजीवांचा, वेगवेगळ्या वर्गातल्या सजीवांचा उगम हा एकाच सजीवापासून झाला असं मॉलिक्युलर लेवलवर प्राण्यांचा, वेगवेगळ्या वर्गातील प्राण्यांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं. सो डिफरंट ऑर्गॅनिझम्स हॅव बेसिक सिमिलॅरिटीज इन देअर मॉलिक्युल्स अँड सेल्युलर कॉन्स्टिट्युएंट्स. मॉलिक्यूल लेवलला गेल्यानंतर पेशीमध्ये असणारे घटक आणि इतर मॉलिक्युल्स यांच्यामध्ये साम्यता दिसून येते वेगवेगळ्या वर्गातील प्राण्यांच्या या मॉलिक्यूल लेवलला तुलनात्मक अभ्यास केला तर. आणि ते एव्हिडन्सेस असे आहेत. त्यातला पहिला एव्हिडन्स असं सांगतो, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव सेम बेसिक structural and functional unit, that is cell. That means the basic structural and functional unit of all living organisms which are belong to different group have the same structural and functional unit, that is cell. सर्वच सजीवांमध्ये, वेगवेगळ्या वर्गातील सजीवांमधल्या प्राण्यांच्या शरीरातील मूलभूत घटक, स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट म्हणजे रचनात्मक आणि कार्यात्मक जो घटक असतो तो पेशी असतं, असं हे पहिला एव्हिडन्स सांगतो. म्हणजे सर्वच सजीव हे पेशीपासून तयार झालेत. देन सेकंड वन, ऑल ऑर्गॅनिझम शोज प्रेझेन्स ऑफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स, मायटोकॉन्ड्रिया ॲज सेल ऑर्गेनेल्स. सेकंड मॉलिक्युलर एव्हिडन्स असं सांगतो की सर्वच प्राण्यांमध्ये काही पेशी अवयव सारखे असतात. उदाहरणार्थ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सर्वच प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या
वर्गातील प्राण्यांमध्ये दिसून येतं. गोल्गी कॉम्प्लेक्स हा अवयवी दिसून येतो आणि त्याचबरोबर मायटोकॉन्ड्रिया विच इज एनर्जी हाऊस इज ऑल्सो प्रेझेंट इन सेल ऑफ ऑल डिफरंट ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स. त्यानंतर नेक्स्ट मॉलिक्युलर इव्हिडन्स असं सांगतो, सिमिलॅरिटीज इन प्रोटीन्स अँड जेनेटिक मटेरियल performing the similar function among diverse organisms gives evidence of a common ancestry. प्रोटीन आणि जेनेटिक मटेरियल, वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये असणारं प्रोटीन आणि जेनेटिक मटेरियल जवळपास सिमिलर फंक्शन्स, सेम फंक्शन पार पाडत असतं. जरी प्राणी वेगवेगळ्या वर्गातील असतील तरी सर्वच प्राण्यांमध्ये डायव्हर्स ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम शोज दी सिमिलर प्रोटीन फंक्शन अँड सिमिलर genetic material which also carried same functions. That means similarities in proteins and genetic material performing similar function among the diverse organism, and that is it gives evidence of a common ancestry. वेगवेगळ्या वर्गातील सजीवांच्या प्रथिने आणि आनुवंशिक घटक यांचं मूलभूत कार्य हे जवळपास सारखं असतं. त्यानंतर पुढचा मॉलिक्युलर इव्हिडन्स दिलाय, बेसिक प्रोसेसेस like as catabolic activity to liberate energy, then synthesis of macromolecules like proteins, carbohydrate and nucleic acids are similar. जवळपास सर्वच प्राण्यांमध्ये म्हणजेच वेगवेगळ्या वर्गातील प्राण्यांमध्ये ज्या मूलभूत प्रक्रिया प्रोसेसेस असतात, बेसिक प्रोसेसेस, उदाहरणार्थ कॅटाबॉलिक ॲक्टिव्हिटी, टू लिबरेट एनर्जी, त्यानंतर प्रोटीन सिंथेसिस, कार्बोहायड्रेट सिंथेसिस, न्यूक्लिक ॲसिड फॉर्मेशन, ऑल आर सिमिलर, समवॉट सिमिलर, मोस्टली सिमिलर in all different group of organisms. And last, the molecular evidence is ATP is the common energy source in all living organism. सर्वच प्राण्यांमध्ये जैविक प्रक्रिया पार पाडण्यासाठी लागणारा एनर्जी सोर्स जो असतो तो ॲडेनिन ट्रायफॉस्फेट म्हणजेच ATPच्या स्वरूपात एनर्जी सोर्स हा सर्वच प्राण्यांमध्ये दिसून येतो. सो ATP is a common energy source in all living organism. Thus, all these facts are called molecular evidence in favor of evolution. That is about the molecular evidences. Then next one, the next topic of this chapter, that is the topic number 11, that is speciation. So firstly I am going to define the speciation. There is question arise on this topic, define the speciation and classify the different modes or explain the different modes of speciation. Speciation is the process of formation of new species from the pre-existing species is called speciation. Listen carefully. I am going to repeat the same. The process of formation of new species from the pre-existing species is called speciation. Species is a group of similar organisms that can interbreed and produce a fertile offspring in nature. एकाच प्रजातीतल्या सजीवांचा जो समूह असतो अशा समूहापासून नवीन प्रजाती जन्माला येते त्याला स्पेशिएशन असं म्हटलं जातं. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग स्पेसीज, आधीच्या समूहातल्या त्याच प्रजातीपासून नवीन सजीव, नवीन प्रजाती जन्माला येते. The process of formation of new species from pre-existing species is called speciation, and species is a group of similar organisms that can interbreeding and produce a fertile offspring. एकाच
प्रजातीतल्या सजीवांचा समूह ज्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग मेटिंग असतं आणि त्यांच्यापासून जन्माला येणारं ऑफस्प्रिंग हे फर्टाईल असतं, त्यामध्ये फर्टिलिटी असते. अशा समूहापासून नवीन प्रजाती जन्माला येते, त्याला स्पेशिएशन असं म्हटलं जातं. सो न्यू स्पेसीज आर फॉर्म बाय टू डिफरंट मोड्स. नवीन प्रजातीची निर्मिती ही दोन वेगवेगळ्या मोड्सच्या माध्यमातून मोडमुळे होत असते. दिस टू मोड्स ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज आर द फर्स्ट वन इंट्रास्पेशिएशन and second was interspecific speciation. Listen again, the two mode of speciation. First one intraspecific speciation and second one interspecific speciation. Firstly, I am going to teach you about the first mode of speciation, that is intraspecific speciation. Intraspecific speciation is divided into two types: allopatric speciation and sympatric speciation. इंट्रास्पेसिफिक स्पेशिएशनचे पुन्हा दोन वर्गांमध्ये वर्गीकरण, दोन टाईपमध्ये वर्गीकरण केलं आहे. एक ॲलोपॅट्रिक स्पेशिएशन आणि दुसरा सिम्पॅट्रिक स्पेशिएशन. ॲलोपॅट्रिक स्पेशिएशन इज अ फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ड्यू टू सेपरेशन ऑफ सेगमेंट ऑफ पॉप्युलेशन और स्मॉल पॉप्युलेशन from original population by distance or geographical barriers like creeping glaciers and development of mountains, that is called as allopatric speciation. पुन्हा लक्ष द्या. Formation of new species due to separation of segment of population from original population by डिस्टन्स और जॉग्राफिकल बॅरियर्स. एखाद्या मोठ्या समूहापासून लहान समूह आयसोलेट होणं, त्यासाठी भौगोलिक कारणं जबाबदार ठरतात. म्हणजेच एखाद्या मोठ्या समूहापासून लहान समूह भौगोलिक कारणामुळे आयसोलेट होतो किंवा वेगळा होतो आणि त्यापासून त्या वेगळ्या झालेल्या लहान समूहापासून नवीन प्रजाती जन्माला येते. याला ॲलोपॅट्रिक आयसोलेशन असं म्हटलं जातं. यासाठी भौगोलिक कारणं जबाबदार असतात. एखाद्या मोठ्या समूहापासून एक सेगमेंट ऑफ पॉप्युलेशन किंवा लहान समूह स्मॉल पॉप्युलेशन सेपरेट होतं ओरिजिनल पॉप्युलेशन पासून, आणि त्यासाठी जॉग्राफिकल बॅरियर जबाबदार ठरतात. उदाहरणार्थ क्रिपिंग ग्लॅशियर्स, हिमनदी सरकणं, हिमनदीसारखे आपत्ती येणं. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ माउंटेन्स, भौगोलिक किंवा भूगर्भामध्ये हालचाली झाल्यामुळे नवीन माउंटेन तयार होणं, आणि त्यामुळे एखाद्या मोठ्या समूहापासून लहान समूह सेपरेट आयसोलेट होतो, आणि असा हा नवीन समूह जो तयार होतो, लहानसा समूह ओरिजिनल पॉप्युलेशनपासून सेपरेट होतो, त्या लहान समूहापासून नवीन प्रजाती जन्माला येते. याला ॲलोपॅट्रिक आयसोलेशन असं म्हटलं जातं. हिअर द मोड ऑफ इव्होल्युशन इज कॉल्ड ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. मायग्रेशन ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल इज ऑल्सो कॉजेस ऑफ ॲलोपॅट्रिक स्पेशिएशन. ॲलोपॅट्रिक स्पेशिएशनसाठी मायग्रेशनसुद्धा जबाबदार असतं. Hence, here the mode of evolution is called adaptive radiation. For example, different species of finches in Galapagos Island. फिंच पक्ष्याच्या ज्या वेगवेगळ्या प्रजाती वेगवेगळ्या गॅलापॅगस आयलँडवर दिसतात. फिंच हा मूळ अमेरिकेतला, परंतु वेगवेगळ्या गॅलापॅगसवर तो मायग्रेट झाल्यामुळे त्या ठिकाणी त्या वातावरणानुसार त्याची फूड हॅबिट्स बदलली. सो डिफरंट स्पेसीज ऑफ फिंचेस इन गॅलापॅगस आयलँड इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ॲलोपॅट्रिक आयसोलेशन. देन सेकंड वन, सेव्हरल मार्सोपियल स्पेसीज इन ऑस्ट्रेलियन कंटिनेंट.
Then second one, the sympatric speciation. Formation of species. Sympatric speciation is a formation of species with single population without geographical isolation. Geographical barriersमुळे विदाउट जॉग्राफिकल बॅरियर्स किंवा विदाउट जॉग्राफिकल आयसोलेशनमुळे नवीन स्पेसीस एका सिंगल पॉप्युलेशनपासून तयार होतात, त्याला सिम्पॅट्रिक स्पेशिएशन असं म्हटलं जातं. सो लिसन केअरफुली. फॉर्मेशन ऑफ स्पेसीस विदिन अ सिंगल पॉप्युलेशन विदाउट जॉग्राफिकल आयसोलेशन. दीज आर फॉर्म ड्यू टू रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. जॉग्राफिकल आयसोलेशनमुळे नाही तर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमुळे एखाद्या समूहामध्ये नवीन प्रजाती जन्माला येते, त्याला सिम्पॅट्रिक स्पेशिएशन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, सिचलीड स्पीसीस फाउंड इन लेक विक्टोरिया. अँड देन नेक्स्ट एक्झाम्पल, the cichlid is one of the example. Cichlid fishes is in Lake Victoria is one of the example of sympatric speciation. Mutations are helpful in sympatric speciation. म्युटेशन झाल्यामुळे सिम्पॅट्रिक आयसोलेशन एखाद्या समूहामध्ये दिसून येतं आणि त्या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन किंवा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमुळे सिम्पॅट्रिक स्पेशिएशन दिसून येतं. देन नेक्स्ट वन, द सेकंड मोड ऑफ स्पेशिएशन इज इंटरस्पेसिफिक स्पेशिएशन. इंटरस्पेसिफिक स्पेशिएशन इज or that is hybridization. Formation of hybrid by the combination of two different varieties. That means two different species on crossing may give rise to a new species. Due to the crossing between two different species that result into new species is known as hybridization. It is known as interspecific speciation. Inter means different, specific for species. So here two different species of organism cross and that leads into the formation of new species. So listen carefully. Two different species on crossing may give rise to new species is hybridization or it is interspecific speciation. For example, mule is hybrid produced by interbreeding between male donkey and female horse. Male donkey आणि फिमेल हॉर्स यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग घडून आणल्यानंतर जो जन्माला येणारा हायब्रिड असतो, ऑफस्प्रिंग असतं, त्याला म्यूल म्हटलं जातं. देन सेकंड एक्झाम्पल, हिनी इज ऑफस्प्रिंग ऑफ मेल हॉर्स अँड फिमेल डॉंकी. That is about the speciation. Then the next topic, that is geological time scale. The total lifespan of the earth from the time of its origin is called geological time scale. पृथ्वीच्या जन्मापासून तिचा जो आयुष्यकाल असतो आजपर्यंतचा त्याला जिओलॉजिकल टाइम स्केल असं म्हटलं जातं. टोटल लाईफस्पॅन ऑफ अर्थ फ्रॉम दी टाइम ऑफ इट्स ओरिजिन is called geological time. The earth crust is consist of different layers of rock laying one above the other. Earth crust मध्ये वेगवेगळे खडकांचे स्तर दिसून येतात and they are laying one above the other. These layers are known as strata and they are formed by the sedimentation or formed by deposition of minerals. So the age of rock is determined by using a technique that is radioactive dating technique. पृथ्वीच्या भूगर्भातल्या वेगवेगळ्या थरांमध्ये असणाऱ्या रॉक्स किंवा खडकाचं एज काढण्यासाठी रेडिओॲक्टिव्ह डेटिंग टेक्निक वापरली जाते. दस कन्सिडर द फॉसिल प्रेझेंट इन द रॉक्स. द जिओलॉजिस्ट हॅव डिवायडेड द जिओलॉजिकल टाईम इंटू इंटरवल. आणि फॉसिल्स या वेगवेगळ्या थरांमधील खडकांमध्ये जे असतात
ते जर कन्सिडर केलं तर जिओलॉजिस्ट हॅव डिवायडेड द जिओलॉजिकल टाईम इंटू इंटरवल. These intervals are characterized by specific significant events that occurred in organization of organism. The major division of geological time are called eras, and the eras are divided into period, and periods are divided into epochs. These eras, period, and epochs are arranged on time scale in an order of their age. This arrangement is called geological time scale. Thus, the arrangement of eras, period, and epochs on time scale in an order of their age is known as geological time scale. The geological time scale is shown in chart. By studying fossils in the earth crust, the evolutionary changes in the organism have been traced out. The various eras are there are various eras: Azoic, Archaeozoic, Proterozoic, Paleozoic, Mesozoic, Cenozoic, as shown in chart of geological time scale. That is about the geological time scale. The remaining and last topic of this chapter, that is human evolution, we will see in next lecture. Thank you.